keeping up with our motto, let learning be a joy and teaching a pleasure. Here we are with the remote teaching and learning process to bridge the gap. Happy learning, students. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 8वी विषय मराठी. आभाळाची आम्ही लेकरे भाग 1 प्रेझेंटेड बाय मिसेस सिसिलिया अल्मेडा. ह्या कवितेचे कवी आहेत कवी वसंत बापट. माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा आपण कवी वसंत बापट ह्यांचा परिचय करून घेऊया. कवी वसंत बापट ह्यांचा जन्म 1922 ह्या साली झाला आणि त्यांचा मृत्यू 2002 साली झाला. ते एक प्रसिद्ध कवी होते. त्यांची 11वी दिशा, सकीना, प्रवासाच्या कविता, शिंग फुंकिले रणी, मानसी, शूर मर्दाचा पोवाडा, मेघहृदय, तेजसी, राजसी हे काव्यसंग्रह, चंगामंगा, अबडक तबडक, आम्ही बालगोविंद हे बालवाङ्मय, 12 गावचं पाणी हे प्रवास वर्णन इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, ह्या प्रस्तुत कवितेत कवीने आपल्याला काय सांगितलेलं आहे? कवी ह्या कवितेद्वारे म्हणतात, सर्व माणसे निसर्गाची लेकरे आहेत. या कष्टकऱ्यांमध्ये माणुसकीचे नाते अभंग असल्यामुळे त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसतो आणि म्हणूनच ह्या प्रस्तुत कवितेतून कवीने मानवतेचा उदात्त विचार मांडला असून आपल्याला सर्वांना मानवतेचा संदेश दिलेला आहे. प्रस्तुत कविता ही शिंग फुंकिले रणी या काव्यसंग्रहातून घेतली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ह्या कवितेचं वाचन करणार आहोत. सर्वांनी आपापल्या पुस्तकामध्ये लक्ष द्यायचं आहे. आपण ही कविता गाणार आहोत. आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही. श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकरांची आमुची वसती, नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही. आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही. इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळून काम करावे. मार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही. आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही. माणुसकीचे अभंग नाते आम्हीच आमुचे भाग्य विधाते. पंथ वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही. आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही. कोटी कोटी हे बळकट बाहू, जगन्नाथ रथ ओढून नेऊ. आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही. आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही. जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही. धर्म वेगळा नाही. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कवितेतील पहिल्या कडव्यापासून
सुरुवात करूया आणि त्यातील प्रत्येक ओळीचा आपण अर्थ समजून घेऊया. आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही. विद्यार्थ्यांनो, लेकरे, लेकरे म्हणजे बाळे, चिल्ड्रन. काळी माती म्हणजे शेत, ब्लॅक सॉइल, आणि इथे त्याचा अर्थ आहे फार्म. वेगळी, वेगळी म्हणजे निराळी, सेपरेट. बघा, आता ह्या प्रस्तुत कवितेतील ओळीच्या द्वारे कवी आपल्याला काय सांगतात? कवी असं म्हणतात की हे कष्टकरी जणू सांगत आहेत, कष्टकरी म्हणजे शेतकरी, की आम्ही कोणाची लेकरे आहोत, आम्ही कोणाची बाळे आहोत? तर आम्ही पाऊस पाडणाऱ्या आभाळाची बाळे आहोत. आणि पिके देणारी ही काळी माती आमची आई आहे. म्हणजे हे जे शेत आहे, ज्या शेतामध्ये आम्ही कष्ट करतो, ते शेत आमची काय आहे? आई आहे. आणि ह्याशिवाय आमची जात वेगळी नाही, याशिवाय आमचा धर्म वेगळा नाही. म्हणजे आमची जात आणि आमचा धर्म काय आहे? तर आम्ही एकाच आई वडिलांची सगळी मुलं आहोत. आम्ही एक आहोत. आमची वेगळी जात नाही, आमचा वेगळा धर्म नाही. तर कष्टकरी ही आमची काय आहे? जात आहे. कष्ट करणं हा आमचा काय आहे? धर्म आहे. आणि पाऊस पाडणाऱ्या आभाळाची आम्ही मुलं आहोत. आम्ही निसर्गाची मुलं आहोत. आणि ही काळी माती आमची काय आहे? आई आहे. दुसरी कडव्याकडे आपण जाऊया. श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्याची अमुची वसती, नाव वेगळे नाही आम्हा, गाव वेगळा नाही. विद्यार्थ्यांनो, आता श्रम करणे म्हणजे कष्ट करणे, आणि श्रमगंगा म्हणजे कष्टरूपी गंगा, द रिव्हर ऑफ स्वेट. तीर, तीर म्हणजे काय विद्यार्थ्यांनो? तर तीर म्हणजे बँक ऑफ दी रिव्हर. तीर म्हणजे काठ, किनारा. आणि मग ह्या प्रस्तुत कवितेच्या ओळीद्वारे हे कष्टकरी काय सांगत आहेत? ते असं सांगतात, आम्ही कुठे राहतो? बघा, आपल्याला कोणी विचारलं तू कुठे राहतो? आपण आपल्या गावाचं नाव सांगतो. हां, आणि कुठे राहतो ते आपण त्याला आपला पत्ता सांगत असतो. इथे त्यांनी काय सांगितलेलं आहे? आम्ही कुठे राहतो? तर आम्ही श्रमरूपी गंगेच्या काठावरती, आम्हा कष्टकऱ्यांची वस्ती आहे. म्हणजे आम्ही कुठे राहतो? जिथे कष्ट केले जातात. ज्या ज्या ठिकाणी कष्ट केले जातात, तिथे तिथे आम्ही राहतो. आमची वस्ती ही गंगेच्या काठावरती, पण गंगा पाण्याने वाहणारी गंगा नव्हे, तर घामाने वाहणारी जी गंगा आहे. कष्ट केल्यानंतर जो घाम गाळला जातो कष्ट करताना, त्या घामाच्या गंगेच्या काठावर आम्ही राहत असतो. आणि हे कष्ट आम्हाला गंगेसारखे पवित्र आहेत. जशी गंगा नदी हिला आपण पवित्र मानतो, तशाच प्रकारे कष्ट देखील आम्हाला गंगे इतकेच पवित्र आहेत. आम्ही सगळे कोण आहोत? आम्ही सर्व कष्टकरी आहोत. आम्हाला ह्याशिवाय वेगळे नाव आणि गाव नाही. आमची ओळख म्हणजे आमचं गाव कुठलं? श्रमरूपी गंगेचा किनारा, काठ. आणि आमचं नाव काय आहे? कष्टकरी. ह्याशिवाय आम्हाला निराळे नाव नाही किंवा आम्हाला वेगळे गाव नाही. विद्यार्थ्यांनो, ह्या दोन कडव्याद्वारे आज आपण काय शिकलो? तर ह्या प्रस्तुत कवितेत कवी आपल्याला असं सांगतात की आम्ही कोण आहोत, आमची ओळख काय आहे? तर पाऊस पाडणाऱ्या आभाळाची आम्ही लेकरे आहोत, आणि काळी माती आमची आई आहे. आमचा धर्म वेगळा नाही, आमची जात वेगळी नाही. कष्टरूपी गंगेच्या किनाऱ्यावर आम्ही राहतो. कष्टकरी हे आमचं नाव आहे, आणि श्रमरूपी गंगेचा किनारा हे आमचं गाव आहे.
ह्याशिवाय आम्हाला वेगळे गाव नाही, ह्याशिवाय आम्हाला वेगळे नाव नाही. ह्या 2 कडव्याद्वारे जणू काही ह्या कष्टकऱ्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की आम्ही सगळे काय आहोत? एक आहोत. आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही. विद्यार्थ्यांनो, उर्वरित कवितेचा भावार्थ आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. धन्यवाद.